राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेला आयकर विभागाने मात्र असहकार दर्शवलाय। आयकर विभागाने लाभार्थ्यांची माहिती न दिल्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी आता रखडलेली आहे। 2,63,00,000 महिलांची माहिती 2 महिन्यांपूर्वी आयकर विभागाकडे मागण्यात आली होती। मात्र 2 महिन्यांपासून महिला आणि बालविकास विभागाचा पाठपुरावा करत असताना ही माहिती उपलब्ध नाहीये। मात्र उत्पन्नाच्या अटीची पडताळणी होत नसल्यामुळे पडताळणी ठप्प झाली आहे। 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असावं ही लाडकी बहीण योजनेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अशी अट आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। राजू, आता आयकर विभागाने असहकार दर्शवलाय, त्यामुळे ही जी पडताळणी आहे हे काम सुद्धा आता रखडलेलं आहे। आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। कारण निवडणुकीच्या आधी अनेकांनी अर्ज केला होता, त्यामधल्या अनेक लाभार्थी जे आहे ते अपात्र ठरण्याची शक्यता आहे। काही नियम दिलेले आहे, ते नियम डावलून जे आहे ते अर्ज दाखल केला आहे आणि त्याचा फायदा सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे सरकारने आता सगळे नियम अटी जे आहेत यांची पडताळणी सुरू केलेली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का ज्यांच्या घरी उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखाच्या पुढे आहे त्यांना लाभ मिळणार नाही, अशा महिलांची संख्या जास्त आहे। आणि हे जर सगळं चेक करायचं असेल तर साहजिकच आहे की आयकर विभागाकडनं ती यादी यावं लागणार आहे। आणि 2 महिन्यापूर्वीच महिला व बालविकास विभागाने आयकर विभागाला पत्र लिहून संबंधित जे काही लाभार्थी आहेत या खातेदारांची आम्हाला माहिती मिळावी अशा प्रकारची मागणी केलेली होती। वारंवार पत्रावर केला, मात्र अद्यापपर्यंत 2 महिन्यानंतर जे आहे ते कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ती आयकर विभागाने दिलेली नाही। त्यामुळे या महिलांची पडताळणी करायची कसा असा प्रश्न समोर आला आहे। खरं तर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या आधी 2,63,00,000 महिलांनी जे आहे ते अर्ज केले होते आणि सगळ्या महिलांची माहिती मिळावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केलेली होती। निवडणुकीच्या आधी 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी 2,47,00,000 महिलांना जे आहे त्या पात्र ठरल्या होत्या आणि 2,34,00,000 महिलांना याचा 5 महिन्यांचा हप्ता जो आहे तो निवडणुकीच्या आधी मिळालेला माहित होता पाहायला मिळतं। आणि आता जे आहे ते अनेक निकष जे आहे ते त्याची पडताळणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं 2.5 लाखात उत्पन्नाची मर्यादा आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाहीये। 4 चाकी वाहन ज्यांच्या घरी आहे त्याची माहिती संपूर्णपणे परिवहन विभागाने दिलेली आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये जे लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा वरचे 500 रुपये फक्त या योजनेतून मिळणार आहे, त्याची सुद्धा माहिती नमो शेतकरीसाठी कृषी विभागाने दिलेली आहे। मात्र आयकर विभागाने आतापर्यंत ही माहिती दिलेली नाही, त्यामुळे आता पडताळणी करायची कशी असा प्रश्न समोर आलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी पडताळणीला ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय आणि जर ही माहिती आली तर आता ज्या काही महिला आहेत त्यातल्या अनेक महिला ज्या आहेत त्या कमी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सरकार वारंवार जे आहे ते केंद्राकडे फॉलोअप करते की आयकर विभागाची आम्हाला माहिती मिळावी, जेणेकरून आम्हाला यामध्ये सुसूत्रता येईल। मात्र अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ती दिली गेलेली नाही, त्यामुळे कुठेतरी पडताळणी राजू आता बघावं लागेल आयकर विभाग नेमकं आपली सहकार कधी दाखवणार आहे राज्य सरकारला। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।